जय भवानी जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना मुद्रा करून मी श्री व्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार पाटील आज मराठ्याचा अत्यंत पराक्रमी सेनापती धनाजी जाधव यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने इथं बोलण्यासाठी उपस्थित आहे. दिनांक 27 जून 1708 रोजी धनाजी जाधव यांनी अखेरचा निरोप घेतला. अर्थात आपल्या जीवनभराच्या काळामध्ये मराठ्यांचं राज्य हे वाचवायचं काम तर केलंच, पण पुढच्या काळामध्ये शाहू छत्रपती महाराजांच्या काळामध्ये मराठी राज्याच्या सीमा वाढवण्याचं काम आणि ह्या राज्याला पुढे नेण्याचं काम ज्या पराक्रमी सेनापतीने केलं त्यांना मानाचा मुद्रा करून मी आज त्यांच्या जीवन कार्याचा आढावा घेत आहे. तसं पाहिलं तर स्वराज्यामध्ये अनेक पराक्रमी सेनापती होऊन गेले. सुरुवातीच्या काळामध्ये शहाजीराजानं शिवाजी महाराज जेव्हा पुण्यात आले तेव्हा मानकोजी दहा तोंडे यांना सेनापती म्हणून नियुक्त केलेलं होतं. अर्थात तो जहागिरीचा काळ होता. त्याच्यानंतर 1657च्या दरम्यान पुरंदरचे हवालदार असलेले शूरवीर नेताजी पालकर, ज्यांचा झंझावात सगळ्या मोगल सैनिकाला आणि सरदाराला माहिती, अशा प्रकारचा एक गगनभरारी मारणारा सेनापती म्हणून नेताजी पालकरांची ओळख. नेताजी पालकर पुढे आदिलशहाकडे आणि तिथून पुढे मुघलांकडे गेल्यानंतर त्यांच्या ऐवजी महाराजाने अत्यंत पराक्रमी असा सेनापती नेमला. अर्थात हे सगळे एकाच्या हाताखाली दुसरे तयार झालेले होते. नेताजी पालकरांच्या हाताखाली घोडदळामध्ये तयार झालेले सरदार प्रतापराव गुजर यांची नेमणूक झाली आणि प्रतापराव गुजर बहलोल खानाशी लढताना पडल्यानंतर महाराजांनी हंबीरराव मोहितेंची नेमणूक केली. हंबीरराव मोहिते सरजा खानाशी लढताना पडल्यानंतर माळोजी बाबा घोरपडे यांची काही काळ नेमणूक केली आणि त्यानंतर संताजी घोरपडे, ज्यांचं संताजी घोरपडे आणि धनाजी जाधवांचं नाव काढल्यानंतर मोगल सैनिक आपल्या घोड्याला विचारायचे, काय रे तुला पाण्यात संताजी आणि धनाजी दिसतात. अशा प्रकारचे कीर्तिमान आणि स्वराज्यनिष्ठ सेनापती स्वराज्यामध्ये होऊन गेले. आणि याच काळामध्ये संताजीनंतर ज्यांच्याकडे सेनापती पदाची सूत्र हाती घेतली ते धनाजी जाधव, जाधवराव घराण्यातील एक पराक्रमी वीर. अर्थात यांची परंपरा लखोजी जाधवराव यांच्यापासून सुरुवात होते. लखोजी जाधवराव म्हणजे जिजाऊ माँसाहेबांचे वडील आणि निजामाच्या दरबारात मुजऱ्याला गेलेला असताना त्यांचे 2 भाऊ आणि एक भाचा हे कट करून मारले आणि त्यावेळेला त्याच्यामध्ये अतुलोजी जाधवराव म्हणजे जिजाऊ बाईसाहेबांचे एक भाऊ मारले गेले आणि त्यांचे चिरंजीव संताजी यांना घेऊन त्यांच्या मातोश्री जिजाऊ माँसाहेबाकडे आल्या आणि हे संताजी जाधवराव हे शहाजीराजांना आपल्याबरोबर यांना कर्नाटकमध्ये नेलं. पुढे हेही शहाजीराजांचे थोरले पुत्र संभाजीराजे यांच्याबरोबर कनकगिरीच्या लढाईमध्ये पराक्रम करून त्यांनी देह ठेवला. संताजी मारले गेले आणि संभाजीराजेही मारले गेले. पुढे त्यांचे पुत्र शंभूसिंह जाधवराव, संताजीचे पुत्र शंभूसिंह जाधवराव हे छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले होते त्यांना सोडवण्यासाठी आणि त्यांच्याबरोबर तोंड देण्यासाठी आदिलशाही फौजेला सिद्धेद्वारला ते पावनखिंडीमध्ये थांबले. महाराज पुढे गेले आणि बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी देशपांडे, शंभूसिंह जाधवराव, विठोजी काटे वगैरे बरीचशी मंडळी, हे मातबर मंडळी त्यात मारली गेली. त्यात शंभूसिंह जाधवराव हेही महाराजांना वाचवण्यासाठी मारले गेले आणि त्यांचे चिरंजीव धनाजी जाधवराव. अर्थात अशी शौर्याची उज्ज्वल परंपरा या घराण्याची आहे. वास्तविक पाहत आहे स्वराज्य उभं राहिलं ते भोसले आणि त्याचबरोबर जाधवराव
या दोन्ही घराण्यांनी एकत्र येऊन स्वराज्य काय असतं ते जगाला दाखवून दिलं. मोगलाई असो, आदिलशाही असो, निजामशाही असो, सगळ्यांना तोंड देत हे स्वराज्य उभं राहिलं. त्यामध्ये या दोन्हीकडच्या वीरांचा मोठा पराक्रम आहे. आता धनाजी जाधवराव पुढे महाराजांच्या सेवेत रुजू झाले आणि असं सांगितलं जातं की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होता सन 1674 6 जूनला आणि त्यावेळेला शस्त्रास्त्राची काही प्रात्यक्षिक ठेवलेली होती आणि त्या संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांचं द्वंद्व सुरू झालं. दोन्ही वीर असे शमशेर बहादर होते की कोण कुणाला ऐकेना आणि त्यांचा तो दैदिप्यमान पराक्रम पाहून छत्रपती शिवाजी महाराज उठले आणि त्यांचं द्वंद्व सोडवलं, खुश झाले आणि दोघांना स्वराज्याच्या सेवेत घेतलं. आणि इथूनच धनाजी जाधवराव आणि संताजी घोरपडे यांच्या स्वराज्य सेवेला सुरुवात झाली. त्यात जुमलेदार म्हणून धनाजी जाधव यांचा स्वराज्यामध्ये प्रवेश झाला. पुढे त्यावेळेला हंबीरराव मोहिते हे सेनापती होते. महाराजांचे मेव्हणे आणि प्रत्यक्ष शूरवीर असलेले हंबीरराव मोहिते ज्यांनी 2 छत्रपतीच्या काळामध्ये काम केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या काळामध्ये प्रतापराव गुजर मारल्यानंतर सेनापती झालेले हंबीरराव आणि संभाजीराजाच्या काळात त्यांनी स्वराज्य राखण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. यांच्या हाताखाली जे वीर तयार झाले त्या संताजी घोरपडे आणि धनाजी जाधवराव. आणि धनाजी जाधवराव हे हंबीररावाच्या हाताखाली काम करत असताना वाईजवळ सर्जा खानाचं युद्ध झालं आणि या युद्धामध्ये त्यांनी अतुल पराक्रम केला. सर्जा खानाचा पाडाव झाला. सर्जा खान हरला गेला, पराभूत झाला. परंतु दुःखाची बाब अशी की परत निघत असताना जंबुरियाचा गोळा लागून हंबीरराव धाराशायी झाले आणि आपला सेनापती पडला. याचं दुःख हंबीररावांना खूप झालं. हंबीरराव नेहमीच पराक्रमी होते आणि स्वराज्याची एकनिष्ठ होते. असं सांगितलं की दक्षिणेकडे जेव्हा महाराज निघाले होते तेव्हा महाराजांच्या बरोबर जी फौज होती त्याच्यात संताजी घोरपडे, धनाजी जाधव, नागोजी जेधे अशी तन्नीबाण पोरं होती. आणि हे मोहिमेला दक्षिणेकडे गेल्यानंतर मध्ये हुसेन खान मियानाचे युद्ध झालं. अब्दुल रहीम खान मियाना आणि हुसेन खान मियाना हे दोघे चालून आले आणि त्यावेळेचं नेतृत्व हंबीररावांचंच होतं. हंबीरराव पडले ते पुढच्या युद्धामध्ये, पण त्याबरोबर त्याच्यापूर्वी दक्षिणेकडे जाताना हंबीरराव महाराजांच्या बरोबर होते. आणि सर्जा खानाचं युद्ध सुरू झालं आणि या युद्धामध्ये नागोजी जेध्यानं हुसेन खान मियाना हत्तीवरून लढत होता त्याच्या समोर नेऊन आपला घोडा उभा केला आणि भाला फेकला. परंतु हुसेन खान मियानाने मान चुकवली आणि तो भाला हत्तीच्या माहुताला लागला आणि तो कोसळला. परंतु हुसेन खान मियाना हा वाचला आणि त्यांनी बाण सोडला आणि यामध्ये नागोजी जेधे पडले. कान्होजी जेध्यांचा पराक्रमी नातू या युद्धामध्ये ठार झाला आणि हुसेन खान मियाना आता पळून चाललेला असताना धनाजी जाधव आडवे आले आणि हत्तीवर चढून त्यांनी त्या हुसेन खान मियानाला पकडलं आणि हत्तीसह त्याला महाराजांच्या पुढं, हंबीररावच्या पुढं आणि नंतर महाराजांच्या पुढं हजर केलं. आणि अशा प्रकारचा पराक्रम त्या युद्धामध्ये त्यांनी केला. एका पाठोपाठ एक स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये विजय मिळत असताना छत्रपती संभाजी महाराजांचा काळ आला. महाराजांचं 1680 साली निधन झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज हे गादीवर आले. त्याही वेळेला हंबीरराव मोहिते हे सेनापती होते आणि हंबीरराव मोहिते सेनापती असताना त्यांच्या हाताखाली तयार होणारे धनाजी जाधवराव हे म्हणजे पुढच्या काळातले सेनापतीच होते. हंबीरराव पडल्यानंतर संताजी घोरपड्यांकडं सेनापती पद आलं. कारण हंबीरराव मामाच्या नंतर मध्यंतरीच्या काळामध्ये म्हाळोजी बाबा म्हणजे संताजीचे वडील काही काळ त्यांनी काम पाहिलं. परंतु नंतर संताजी घोरपडे हे संभाजी महाराजांची हत्या झाल्यानंतर राजाराम महाराजांच्या काळामध्ये त्यांना सेनापती म्हणून गेले. राजाराम महाराज यांच्या काळामध्ये या जोडीनं अतुल पराक्रम केला
आणि राज्य वाढवण्यासाठी खूप मोठा प्रयत्न केला. महाराज जिंजीला गेले, राजाराम महाराज, कारण रायगड पडला. झुल्फिकार खानानं रायगड जिंकला नाही, परंतु येसूबाईंनी तह करून तो त्यांच्या हवाली केला. आणि त्याच पूर्वी राजाराम महाराज काही निवडक लोकांसाठी दक्षिणेकडे गेले. राजाराम महाराजाला संरक्षण देण्याचं काम त्या काळामध्ये खंडेराव दाभाडे, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, भैरजी घोरपडे अशी काही मातबर माणसं त्यांच्या बरोबर होती. आणि यांनी त्यांना राजाराम महाराजांना पन्हाळा आणि नंतर अनेक संकट पार करत जिंजीच्या किल्ल्यामध्ये नेऊन सोडला आणि तिथून मराठीशाहीचा राज्यकारभार सुरू झाला. पण एवढ्यावर संकट थांबलेली नव्हती. झुल्फिकार खान प्रचंड फौज घेऊन पुढच्या काळामध्ये त्यांनी जिंजीला वेढा दिला. आणि त्यावेळेला संताजी आणि धनाजी पुन्हा इकडे स्वराज्यात आलेले होते. ही वार्ता त्यांना कळल्यानंतर आपली 15-20 हजाराची फौज घेऊन संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी जिंजीला वेढा घातला. आणि झुल्फिकार खानाने त्याच्या वडिलांना पळताभुई थोडी केली. शेवटी ते शरण आले. आणि शरण आल्यानंतर संताजी घोरपड्यांचं असं म्हणणं होतं की त्याला सोडायचं नाही आणि त्यांच्याकडून येसूबाई आणि आपल्या कैदेत असलेल्या लोकांची सुटका करून घ्यायची. परंतु राजाराम महाराज म्हटले की त्यांचं संरक्षण कोण करणार? आपण जर समजा झुल्फिकार खान आणि त्याच्या वडिलाला आपण कैद केलं तर त्यांच्या जीवावरती आपण येसूबाई महाराणी साहेब आणि इतर लोकांना ठेवलेलं आहे. यामध्ये वाद झाल्यानंतर संताजी घोरपडे यांना हे ऐकत नाही म्हटल्यानंतर राजाराम महाराजांनी सेनापती पदावरून काढून टाकलं. आणि त्यावेळेला संताजी आणि धनाजी यांच्यातच युद्ध सुरू झालं. परंतु राजाराम महाराजांनी संताजीचं सेनापती पद काढल्यामुळे अनेक सरदार आणि त्या बरीचशी स्वराज्याची फौज परत धनाजी जाधवांच्या अधिकाराखाली आली आणि संताजी घोरपडे यांचा पराभव झाला. पुढे ते शंभू महादेवाच्या शिखर शिंगणापूरच्या डोंगरामध्ये थांबले असताना पुढे त्यांची हत्या झाली. अशा प्रकारचा इतिहास आहे एका महावीराचा. स्वराज्यासाठी प्रामाणिकपणे लढणाऱ्या संताजी घोरपड्यांचा, सरसेनापती संताजी घोरपड्यांचा इथे अंत झाला. आणि ही खूप दुःखाची बाब आहे. शिवाय संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू, एकमेकावर जीवापाड प्रेम करणारे असे हे दोघे वीर. परंतु राजकारणामध्ये कधी कधी काय होतं त्याचं ते उदाहरण आहे. संताजी घोरपडे एकटे पडले, पुढे त्यांचा दुःखद अंत झाला. आणि मग धनाजी जाधवांना छत्रपती राजाराम महाराजांनी सेनापती म्हणून नेमलं. आणि मग छत्रपती राजाराम महाराज, ताराराणी आणि पुढे शाहू महाराजांच्या काळामध्ये त्यांनी अनेक मोहिमामध्ये काम केलं. हे स्वराज्य वाढवण्यासाठी, हे स्वराज्य राखण्यासाठी औरंगजेबाच्या फौजेला त्राई भगवान करून सोडलं. खानदेशाची मोहीम त्यांनी हाती घेतली. खानदेश वराड अशी मोहीम त्यांनी केली. राजाराम महाराज त्यावेळेला जिंजीवरून परत सिंहगडावर आलेले होते. आणि राजाराम महाराज इकडं आल्यानंतर स्वराज्यात पुन्हा उत्साह संचारला. आणि बरेचसे मराठे सरदार घेऊन धनाजी जाधव खानदेश आणि वराडाच्या मोहिमेला निघाले. बरोबर छत्रपती राजाराम महाराज. त्याचबरोबर खंडेराव दाभाडे, नेमाजी शिंदे, रानूजी घोरपडे म्हणजे संताजी घोरपडे यांची चिरंजीव, परसोजी भोसले, हैबतराव निंबाळकर आणि बाजीरावाचे पुत्र बाजीराव मस्तानीचे पुत्र शमशेर बहादर इत्यादी वीर महावीर घेऊन धनाजीनं वराड आणि खानदेश पिंजून काढला. आणि बरीचशी खंडणी, बराचसा पैसे वसूल करून त्यांच्याकडून लूट घेऊन ते माघारी फिरत असताना औरंगजेब त्यांना कळलं. 1699 मध्ये औरंगजेब ब्रह्मपुरी येथे तळ ठोकून होता. त्या औरंगजेबाच्या छावणीवर, तळावर हल्ला केला आणि तिथेही लूटमार करून आणि औरंगजेबाला दहशत बसवून हे सरसेनापती धनाजी जाधवराव आपल्या सहकार्यासाठी बरोबर राजाराम महाराजांना घेऊन पुन्हा सिंहगडावर आले. आणि पुढच्या काळामध्ये म्हणजे राजाराम महाराजांचा 1700 साली सिंहगडावरती दुःखद अंत झाला. अगदी
तरुण वयामध्ये ते गेले आणि मग ही सूत्र मराठशाहीची तारा राणीच्या हाती आली आणि तारा राणीच्या हाती आल्यानंतर पुन्हा पराक्रमाची धार चढली आणि त्याचं नेतृत्व सेनेचं हे धनाजी जाधवराव यांच्याकडे होतं. अर्थात हा विषय इतक्या संपणारा नाही. आज त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांच्या जीवनकार्याचा काही आढावा घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि अजून पुढे शाहू महाराजांचा काळ आहे, तेव्हा त्या काळामध्ये पुढे अनेक घटना घडल्या. याच्यापूर्वी धनाजी जाधवांनी पन्हाळा आणि चाकणचा संग्रामगड किल्लाही जिंकून घेतलेला होता. असे एका पाठोपाठ एक विजय मिळवत आणि शत्रूला दहशत बसवत हे पराक्रमी सेनापती धनाजी जाधवराव पुढे जात होते. त्याबरोबर स्वराज्यामध्ये आलेले मोगल हतबल झालेले होते. औरंगजेबाने सुद्धा हात टेकले की हे काही खरं नाही आहे. औरंगजेब थकलेला होता. पुढचा जो भाग आहे मी आजच्या या भागामध्ये या पुण्यतिथीच्या निमित्ताने धनाजी जाधवराव सरसेनापती, अत्यंत पराक्रमी मराठ्यांचे राजाराम महाराज, ताराराणी आणि शाहू महाराजांच्या काळामध्ये काम केलेले आणि आपल्या पराक्रमानं ह्या स्वराज्याला नवी दिशा ज्यांनी दिली आणि वाचवण्याचं काम केलं, त्यांना या प्रसंगी आजच्या या भागामध्ये मानाचा मुजरा करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.